माझा भाऊ पण आधी खूप आजारी होता, त्याच्यामध्ये आम्ही खूप फिरलो, आम्हाला खूप त्रास झाला नाही का. पण जे काही आहे मुन्ना काकाकडे गेलो, त्यांच्याकडे नाही का, त्यांच्या पुढे जे काही माझ्या भावाचे जे काही औषध उपचार जे होतं, खूप आजारी होता माझा भाऊ, त्यांचा याने माझ्या भावाचा खूप लवकर उपचार पण झाला आणि सर्व चांगले झाले. आम्हाला अपेक्षा तेच आहे का आखरीमध्ये ते काम करत आहे, आमच्या उभे आहे. आम्ही जेव्हा आमच्या हाताची कामी येते, काही दवाखान्यात राहू, काही राहू, सर्वांच्या सुखदुःखामध्ये ते सहभागी असतात. आमची काकू सिनियर आहे, लक्ष्मी काकू यादव, ही सिनियर आमच्या एरिया. नमस्कार. सध्या नागपूर महानगरपालिका 2026 महानगरपालिकेचे इलेक्शन लागलेलं आहे. येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आणि 16 तारखेला त्याचा रिझल्ट घोषित होणार आहे. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 16 मधून जनता आहे, पण त्यांना विचारू. नमस्कार सर, काय नाव आहे तुमचं? माझं नाव सागर सातार आहे. काय विचार करता तुम्ही इथं महानगरपालिका निवडणुका लागल्या आहेत, काय वाटतं तुम्हाला? आमच्याकडे तर आधीपासून पण ते लक्ष्मी काकू जी आहे, लक्ष्मी यादव, आणि त्यांच्या मागे म्हणजे मुन्ना काका जी होते ती, म्हणजे आमच्याकडे खूप यांनी प्रगती केली आहे. म्हणजे काही राहिला, कोणाला गोरगरिबांना काही मदत आहे तर प्रत्येक यांना मदत केलं त्यांनी. म्हणजे कोणाचं काही राहिलं, कोणी खूप आजारी ही आहे पण तरी त्यांना दवाखान्याचं जे काही आहे सर्व याच्यात म्हणजे सर्वांच्या सुखदुःखामध्ये ते सहभागी असतात प्रत्येक याच्यात. आणि या वेळेस पण आम्हाला असं वाटतं की नाही बा, आमची काकू सिनियर आहे, लक्ष्मी काकू यादव, ही सिनियर आमच्या एरिया. तुम्हाला भाजपवर पूर्ण भरोसा पूर्ण भरोसा आहे. त्यांना भाजपकडून तिकीट मिळालेली आहे. याच्या आधी काय काय कामं केले भाजपने? स्थानिक मुद्दे कोणत्या भाजपने जे काम केले? जे आमच्या याच्यात म्हणजे वस्तीला जे काही होतं, आमच्या वस्तीमध्ये जे गटर लाईनचं प्रॉब्लेम होतं, मोठं जे काही आहे सर्व म्हणजे पूर्ण ए टू झेड पूर्ण जे काही कामे आहे ते सर्व त्यांनी केलेले आहे. आणि सर्व व्यवस्थित आहे. म्हणजे कोणाला काही त्रास राहिला, एका जबानीवरून त्यांच्याकडे जर गेले तर तुरंतच ते माणसं पाठवून म्हणजे सर्वांची जे काही कामं असतात सर्व करून देतात. भाजपचा जोर आहे 16 मध्ये असं वाटतं तुम्हाला? हो, आम्ही बीजेपी आली आहे. बाकी पक्ष का नाही आवडत? त्यांचे कारण उमेदवार की आवडले नाही तुम्हाला? तसं काय नाही, त्याच्यामध्ये कसं आता आमच्या एरियामध्ये आधीपासूनच बीजेपी आहे आणि बीजेपीने आमचे सर्व कामं करून दिले. माझा भाऊ पण आधी खूप आजारी होता, त्याच्यामध्ये आम्ही खूप फिरलो, आम्हाला खूप त्रास झाला नाही का. पण जे काही आहे मुन्ना काकाकडे गेलो, त्यांच्याकडे नाही का, त्यांच्या पुढे जे काही माझ्या भावाचे जे काही औषध उपचार जे होतं, खूप आजारी होता माझा भाऊ, त्यांच्या याने माझ्या भावाचा खूप लवकर उपचार पण झाला आणि सर्व चांगले झाले. सामाजिक आणि आर्थिक मदत दोन्ही केली. सर्वांच्या सुखादुखामध्ये पण ते येतात. त्याच्यामुळे तुमचा उमेदवारावर जास्त भरोसा आहे, पार्टीवर नसतं. जे काही आमच्याकडे ठीक आहे. सुरू झाले मेश्राम कोणत्या प्रभागात आहे आता तुम्ही? 16 मध्ये. काय वाटतं तुम्हाला 16 मध्ये कशा सुरू आहे चर्चा? चर्चा तर खूप छान चालू आहे. मुन्नाजी यादवची कसं आमचं जे आम्ही लहानपणापासून बघत आहे त्यांना काम करताना, आमच्या इकडे थोडा गंदगी होती जे कचरा उचलायची ते साफ करण्याची मतलब त्यांना आमचे मतलब मुन्नाजी यादव जे आहे आमचे मतलब आमच्या इथे थोडं ते मतलब नाले उले साफ करणं की थोडा एरियाला साफसफाई करणं ते सगळं छान. ते मुन्ना यादवनी ग्राउंड लेवलवर काम केलं असं म्हणायचं तुम्हाला? स्थानिक मुद्दे जास्त फोकस केला. हा. आता काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून पुढे? आम्हाला अपेक्षा तेच आहे का आखरीमध्ये ते काम करत आहे, आमच्यासोबत उभे आहे. आम्ही जेव्हा आमच्या हाताची कामी येते, काही दवाखान्यात राहू, काही राहू. आता 4 वर्ष निवडणुका लागल्या नाही, पोलीस नगरसेवक नव्हतं, तर तुमच्यापर्यंत पोहोचले मुन्ना यादव? हा, पोचले ना. कामं केले तुमचे? केले कधी आम्ही कॉल लावू त्यांच्या मुलाला म्हणा चिंटू जायला, ते बी आले आमच्या कामी करायला. पक्षावर आणि उमेदवारावर दोघांवरही भरोसा आहे तुमचा? दोघांनी